Good morning, student. We are going to start use your brain power on page number 5. Last we have seen Newton's universal law of gravitation, and we use the Kepler's third law. T square is directly proportional to r cube. That equation, that statement is utilized for Newton's universal law of gravitation and to derive expression for f is inversely proportional to r square. So that is a statement of Newton's universal law of gravitation. आपण शेवटच्या लेक्चरला इथपर्यंत पोहोचलेलो होतो विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा पाहिला आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये लहान लहान गोष्टी होत्या, अतिशय लहान लहान कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. त्या कन्सेप्ट नंतर आपण सॉल्व्ह केलेला होता केपलरचा थर्ड लॉचा यूज करून न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या बेसवरती सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, दॅट मीन्स रेडियस स्क्वेअर ऑफ रेडियस, हा कन्सेप्ट आपण शेवटच्या व्हिडिओला किंवा शेवटच्या लेक्चरला पाहिलेला आहे. मग या सर्व कन्सेप्टशी, या सर्व मुद्द्याशी रिलेटेड एक छोटासा पॉईंट आहे, एक छोटासा क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये टाकलेला, तो आज आपल्याला पाहायचा आहे. इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज केप्ट ऑन अ टेबल. जर दोन वस्तू एखाद्या टेबलवरती ठेवलेल्या असतील किंवा ठेवलेल्या आहेत तर त्या दोन वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का? तर त्याचं उत्तर आहे एस. कारण न्यूटन्सनी सांगितलेलं आहे युनिव्हर्समध्ये असणाऱ्या कुठल्याही दोन वस्तू किंवा कुठलेही दोन ऑब्जेक्ट एकामेकाला स्वतःकडं अट्रॅक्ट करत असतात. अकॉर्डिंग टू दॅट स्टेटमेंट, अकॉर्डिंग टू दॅट लॉ, we prove that the object is placed on a table or kept on a table. These two objects is always attracted with one another with the help of gravitational force. म्हणजे कोणत्याही दोन वस्तू जर एका ठिकाणी ठेवल्या, एका टेबलवरती ठेवल्या, तर त्या दोन वस्तू एकामेकाकडे अट्रॅक्ट होतात का? तर त्याचा उत्तर आहे हो. त्याच्यानंतर ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू. तुम्ही आणि तुमचा मित्र एका डेस्कवरती, एका टेबलवरती, एक जण पुढं एक जण पाठीमागं बसलेला आहे, तर या ठिकाणी तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय होतो का? तर कुठेही होतो. कुठल्याही दोन वस्तू एकामेकाकडे अट्रॅक्ट. त्याचं पुढं क्वेश्चन आहे इफ एस. जर त्याचा आन्सर एस असेल तर आपला आन्सर एसच आहे. वाय डिड नॉट द टू मूव्स टुवर्ड इच अदर. मग जर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर अट्रॅक्ट होत असेल तर या दोन वस्तू एकामेकाकडं अट्रॅक्ट का होत नाहीत? असा यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि त्याच्याशी संबंधित एक एक्झाम्पल आपल्याला पुढच्या टेक्स्टबुकच्या पेजवरती दिलेलं आहे. मग आता ते एक्झाम्पलकडे जाऊ. आपण त्या एक्झाम्पलकडे जाऊ. म्हणजे जगामध्ये, युनिव्हर्समध्ये कुठल्याही दोन वस्तू एकामेकाकडे अट्रॅक्ट होतात. जर अट्रॅक्ट होत असतात तर ते आपल्याला दिसत का नाहीत? मग जर दिसत नाही तर कदाचित त्या ठिकाणी ते अट्रॅक्शन होत नसावं. मग त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे.
एक्झाम्पल पेज नंबर 6 वरती पहिलं एक्झाम्पल आहे, महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. महेंद्र नावाचा एक विद्यार्थी आहे, विराट नावाचा एक विद्यार्थी आहे. तुम्ही त्याला महेंद्रसिंग धोनी इवन विराट कोहली असं म्हणू शकता. हे दोघं अशा ठिकाणी बसलेले आहेत, पण त्या दोघांमधलं डिस्टन्स 1 मीटर आहे. देअर मासेस आर, त्या दोघांचे मासेस म्हणजे महेंद्रचं मास 75 किलोग्रॅम आहे, तर विराटचं मास 80 किलोग्रॅम आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. मग या ठिकाणी या दोघांच्या ठिकाणी ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग दिलं काय काय आहे, पहिलं दिलं आहे डिस्टन्स. आपल्याकडे यासाठी फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर, असा हा आपल्याकडं फॉर्म्युला आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. तर हे दोघं जण जे बसलेले आहेत, 1 मीटर डिस्टन्सवरती हे दोघं जण बसलेले आहेत, तर या दोघांमध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी लागणारा फोर्स किती आहे, या दोघांना अट्रॅक्ट करण्यासाठी लागणारा फोर्स किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फॉर्म्युला तर आपल्याकडे दिलेला आहे. एफ म्हणजे फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, जीची व्हॅल्यू माहीत आहे. m1 इज अ मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, म्हणजे मास ऑफ एकतर विराट घ्या किंवा महेंद्र घ्या. m2 म्हणजे मास ऑफ अनादर ऑब्जेक्ट, म्हणजे m1ला आपण म्हणू m1 हे काय, मास ऑफ विराट, मास ऑफ पहिलं कोणा दिलं, महेंद्रचं. महेंद्र किती दिले बघा, m2 काय आहे, मास ऑफ विराट किती दिलेलं आहे ते बघू. जीची व्हॅल्यू माहिती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². चलो ओके. आर किती दिला आहे, रेडियस आर दिलेला आहे. दोघांमधला डिस्टन्स किती दिला आहे, 1 मीटर आहे, 1 मीटर हे डिस्टन्स. महेंद्रचं मास दिलेला आहे 75 किलोग्रॅम आणि विराटचं मास दिलं आहे 80 किलोग्रॅम. आता या दोघांमध्ये हे दोन या वजनाच्या वस्तू आहेत आणि या दोघांमध्ये कुठला फोर्स अट्रॅक्ट होतो का, आणि होतो तर किती होतो. तर बघा, मग आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवल्यानंतर जीची व्हॅल्यू ठेवली 6.67 इंटू 10⁻⁻11. त्याच्यानंतर इथं आला पहिलं m1 आहे, m1 म्हणजे या ठिकाणी आला 75. त्याच्यानंतर या ठिकाणी आला 80 डिवायडेड बाय मास किती, रेडियस किती आहे किंवा डिस्टन्स किती आहे 1, त्याचा स्क्वेअर. एफ इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू 75 किती, 75 150, 150 300 600 75. इथं आला 0, 8×45 0, हातचा आले 4, 8 7 56, 57 58 59 60 डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर आता लिहायची काही गरज नाही. मग इथं एफ इज इक्वल टू इथं आला 6.67 इंटू इथं आला 10⁻⁻11, हा आहे 6 इंटू 10⁻³ म्हणजे 6000. आता याच्यातनं हे जर मायनस केलं, तर इथं एफ इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻8 -11 आहे, इथं -8 येईल इंटू 6 ने आतमध्ये मल्टिप्लाय करू. 6 7 42ला 2, हातचा आला 4, 6 7 36 4 40ला 0, हातचा आला 4, 6 7 36 4 40, डेसिमल पॉईंट 2 नंतर इंटू 10⁻⁻8. मी हा डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट केला. एफ इज इक्वल टू 4.002 इंटू 10⁻⁻7. पुस्तकातला आन्सर हे आहे न्यूटनमध्ये. आता थोडंसं काळजीपूर्वक विचार करा, हे उत्तर आहे आपलं. आता थोडंसं काळजीपूर्वक विचार करा, हे आपलं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणाल
या ठिकाणी विराट होता आणि या ठिकाणी महेंद्र होता, असं आपण जर कन्सिडर केलं तर या दोघांमधलं डिस्टन्स किंवा हा महेंद्र आहे, हा विराट आहे, याचं मास आहे किती 75 किलोग्राम. 75 किलोग्राम. याचं मास किती 80 किलोग्राम. याच्यामधलं डिस्टन्स 1 मीटर. फॉर्म्युला हा आहे. आता आपला जो प्रश्न आहे, जर या दोघांमध्ये फोर्स अप्लाय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर अप्लाय होत असेल तर त्या ठिकाणी त्या दोन वस्तू एकामेकाकडे अट्रॅक्ट का नाही होत, तर काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी अप्लाय होणारा फोर्स किती आहे, या दोघांमध्ये जो अट्रॅक्ट करण्यासाठी जो लागणारा फोर्स किती आहे, 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. आता याला जर आपण आता हा पॉईंट जर इकडे शिफ्ट केला तर इथं काय होईल, 0.4 इंटू 10⁻⁻6. आता -6 म्हणजे इथं काय येईल, 0.0000006 आणि मग 4, हे काय झालं, न्यूटन. आता हा फोर्स अप्लाय केला आहे म्हणजे हा फोर्स किती आहे, नगण्य आहे, निग्लिजिबल आहे, 0 आहे, म्हणजे फोर्स नाहीच आहे. आणि तो फोर्स निग्लिजिबल आहे, नगण्य आहे. आणि त्याच्यामुळं बघा इथं बरोबर आहे की बघा, डेसिमल पॉईंट इथं होता. आता इथून आपल्याला 6 घरं शिफ्ट करायचं, 1 2 3 4 5 6 म्हणजे 0 पॉईंट. जर समजा तुम्हाला सांगितलं की बाबा मी तुम्हाला 0.00 पैसे दिलेत, म्हणजे किती रुपये दिले तुम्हाला, 0 पैसे. अहो डेसिमल नंतर 1 डिजिटला किंवा 2 डिजिटला, इवन 3 डिजिटला, इवन 4 डिजिटला जरी किंमत असली तर 7व्या डिजिटला आपल्याकडं एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. मग याला काही किंमत आहे का, नाही. हा फोर्स अतिशय निग्लिजिबल आहे, नगण्य आहे. आणि त्याच्यामुळं महेंद्रसिंग धोनी किंवा विराट अगदी 1 सेंटीमीटरवरती 1 मीटर या डिस्टन्सवरती जर बसलेले असले तरी ते दोघं एकामेकाला खेचले जात नाहीत. त्याचं कारण असं आहे, या दोघांमध्ये असणारा फोर्स हा अतिशय निग्लिजिबल आहे. बघा, दिस इज व्हेरी स्मॉल फोर्स इफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन महेंद्र अँड द बेंच ऑन विच ही इज सिटिंग इज अ 0. आता फ्रिक्शनचं मेन्शन केलेलं आहे. फ्रिक्शन आपल्याला मायने ठेवते, पण त्याच्याबद्दल पण आपण विचार करणार आहोत. देन ही विल स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स विराट अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स. वी कॅन ॲक्सेलरेट हिज ॲक्सेलरेशन अँड वेलॉसिटी बाय यूजिंग न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. जर समजा हा एका डेस्कवरती बसला असेल तर त्या डेस्कवरती बसल्यानंतर त्याचं ॲक्सेलरेशन जेव्हा हा सरकणार आहे, समजा हा एका डेस्कवरती बसलेला आहे, हा एका डेस्कवरती बसलेला आहे, एकतर हा याच्याकडे सरकेल किंवा हा याच्याकडे सरकेल, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन होईल. म्हणजे त्या ठिकाणी वेलॉसिटी आलं, इवन इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी असं जर कन्सेप्ट त्या ठिकाणी येत असेल, आणि ऑब्व्हियसली येणारच आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपण याचं ऑब्झर्वेशन केलं की हा एका जागेवर बसलेला आहे आणि हा जर स्लाइटली या डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर याची इनिशियल वेलॉसिटी 0 होती. आता थोडंसं इकडे सरकायला लागला म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली. चेंज इन वेलॉसिटी विथ टाईम असं म्हटलं की पुढचा कन्सेप्ट येतो ॲक्सेलरेशन. म्हणजे वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या दोघांचा मेळ घालायचा आहे आणि मेळ घालण्यासाठी आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ते एक्झाम्पल काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करू. हे कळलं का बघा, आपल्याला म्हणजे प्रश्न असा आहे की जर कुठल्याही युनिवर्समध्ये असणाऱ्या कुठल्याही 2 वस्तूकडं जर 2 वस्तू एकामेकाला जर अट्रॅक्ट करत असतील तर त्याच्यामध्ये फोर्स किती होता. तर इथं आपण कॅल्क्युलेट केले की महेंद्र आणि विराट हे दोघंजण 1 सेंटीमीटर डिस्टन्सवरती बसले होते. याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे तर नगण्य आहे, म्हणजे अतिशय मोजणे इतका नाही. त्याच्यामुळं विराट आणि महेंद्र हे दोघं 1 सेंटीमीटर डिस्टन्सवरती बसलेले असले तरी ते दोघं एकामेकाला अट्रॅक्ट करू शकत नाहीत. जर समजा आपण असं थोडासा विचार करू की बाबा अट्रॅक्ट होत असेल, मग मायन्यूट का असणार, फोर्स आहेच आहे ना, निग्लिजिबल. मग जर अट्रॅक्ट होत असेल, एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करत असेल तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन होते, म्हणजे घर्षण होते. बेंचवरती बसल्यानंतर जर तो दुसरीकडे सरकत असेल तर त्याच्या म्हणजे त्याच्या डेस्कचा एक सरफेस आणि त्याच्या बॉडीचा एक सरफेस, या दोघांमध्ये फ्रिक्शन होते. मग त्यावेळेस आणखीन 2 कन्सेप्ट येतात, वेलॉसिटी येते, ॲक्सेलरेशन येते. आणि त्याच्याशी संबंधित आपल्याकडं एक दुसरं एक्झाम्पल दिले, त्याला आपण सॉल्व्ह करून पाहूया.
दुसरं एक्झाम्पल आहे, त्याचं आपण सोल्युशन बघणार आहोत. क्वेश्चन सेकंड असा आहे, इन द अबाव एक्झाम्पल, वरतीच्या आत्ता आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं. इन द अबाव एक्झाम्पल काय आहे? अबाव एक्झाम्पल वरती आत्ताच आपण सॉल्व केलं आहे. आन्सर काय आलं त्याचं? 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन हे त्याचं आन्सर आलेलं आहे. अबाव एक्झाम्पल काय केलं? अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस स्टार्टिंग विथ अ झिरो व्हेलॉसिटी. समजा महेंद्र ज्या डेस्कवरती बसलेला आहे तो फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे फ्रिक्शन करत नाही, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. व्हॉट विल बी द महेंद्र व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड द विराट आफ्टर 1 सेकंड. मग आता एक फ्रिक्शनलेस आहे, तर म्हणजे दुसरा त्याच्याकडं सरकणारा आहे. महेंद्र कसा आहे? फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे तो विराटकडं सरकणारा आहे. मग त्यांनी काय सांगितलं? जेव्हा तो विराटकडं सरकतो, बघा परत क्वेश्चन बऱ्याच जणांना समजत नाही, मी परत एकच वाचतो. अबाव एक्झाम्पल अज्युम दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग, ज्या बेंचवरती महेंद्र बसलेला आहे, इज अ फ्रिक्शनलेस. बरोबर आहे, म्हणजे बेंचचा सरफेस आणि महेंद्रच्या सरफेसमध्ये फ्रिक्शन अतिशय कमी आहे, म्हणजे फ्रिक्शनलेस आहे. स्टार्टिंग विथ अ झिरो व्हेलॉसिटी. मग महेंद्रची सुरुवातीची व्हेलॉसिटी 0 आहे. व्हॉट विल बी द महेंद्रज व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट. मग आता महेंद्र फ्रिक्शनलेस आहे, महेंद्र घर्षण रहित आहे, आणि घर्षण रहित असल्यामुळं महेंद्र जर विराटकडं 1 सेकंदानंतर पोचतो, तर त्यावेळेस महेंद्रची व्हेलॉसिटी किती आहे? आणि विल धिस velocity change with the time and how. ती velocity कशी बदलते आणि त्याच्यानंतर टाईम किती लागतो, कशी बदलते आणि टाईम किती लागतो, याच्याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कस करायचं आहे. आत्ता आपण फोर्स कॅल्क्युलेट केला, या ठिकाणी फोर्स कॅल्क्युलेट केला 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. हा फोर्स आता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याच्यानंतर महेंद्रचं मास माहीत आहे, महेंद्रचं मास आहे 75 किलोग्रॅम आणि विराटचं मास आहे 80 किलोग्रॅम. बरोबर ना? विराटचं मास आहे 80 किलोग्रॅम. मग आपल्याला माहीत आहे आता ॲक्सेलरेशन काढायचं आहे, कारण त्या ठिकाणी व्हेलॉसिटीचा चेंज झालेला आहे. कारण सुरुवातीची व्हेलॉसिटी महेंद्रची काय सांगितली? 0, आणि त्याच्यानंतर जेव्हा महेंद्र विराटपाशी पोचतो तेव्हा त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला. ही U1 आहे, त्याच्यानंतर V आहे, म्हणजेच या ठिकाणी ॲक्सेलरेशनचा प्रश्न येतो. इथं फोर्स पण आहे, ॲक्सेलरेशन पण आहे. मग आपला एक साधा फॉर्म्युला, फादर इज इक्वल टू मा. बरोबर ना? फोर्स आहे, ॲक्सेलरेशन आहे, मास पण आहे, मग फादर इज इक्वल टू मा. आपण जर या फॉर्म्युल्याचा यूज केला, आपल्याला काढायचं ॲक्सेलरेशन किती, तर मग या ठिकाणी A इज इक्वल टू F/m, F/m. F किती काढले आता? 4.002 इंटू 10⁻⁻7 डिवायडेड बाय मास किती आहे महेंद्रचं? 75. आणि मग हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर किती येतं? 5.34 इंटू 10⁻⁻9. ॲक्सेलरेशन आहे, त्याच्यामुळं त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता बघा, जेव्हा महेंद्र विराटकडं सरकतो, यावेळेस सुरुवातीचा व्हेलॉसिटी महेंद्रचा 0 होता. महेंद्र आणि त्या डेस्कचा किंवा त्या बेंचचा सरफेस फ्रिक्शनलेस आहे, त्याच्यामुळं महेंद्र जर विराटकडं सरकत असेल तर त्या सरकण्याचा जो ॲक्सेलरेशन आहे तो 5.34 इंटू 10⁻⁻9. हा सुद्धा निग्लिजिबल आहे. जर 10⁻⁻9 जर कमी करायचं असेल तर 5 नंतर 8 0, म्हणजे हा इकडे सरकवला तर इकडे 10⁻8 येतो. A इज इक्वल टू 0.5 इंटू 0.5 आपण घेतलं 34 इंटू 10⁻�8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथून 8 घरं शिफ्ट करायचं म्हणजे सगळे 0 येतात, म्हणजे ॲक्सेलरेशनसुद्धा निग्लिजिबल आहे. इथंपर्यंत पोचले. मग
पुढं असं विचारलेलं आहे, युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन. काय न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन? V इज इक्वल्स टू U प्लस ए टी. हे फर्स्ट इक्वेशन आहे. युजिंग फर्स्ट इक्वेशन कॅल्क्युलेट महेंद्रज वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. महेंद्रची वेलॉसिटी आहे, कारण महेंद्र विराटकडं पोचला आहे. एका सेकंदापूर्वी सॉरी एका सेकंदानंतर बघा, म्हणजे महेंद्र जेव्हा विराटपाशी पोचला, विराटपर्यंत पोचला, त्यावेळेस महेंद्र विराटपर्यंत किती वेळात पोचला? एका सेकंदात. तर त्यावेळेस महेंद्रची वेलॉसिटी काय होती? मग त्यासाठी आपल्याला या इक्वेशनचा वापर करायचा आहे, न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन V इज इक्वल टू U प्लस ए टी. आता पहा, आपल्याला काय काढायचं आहे? वेलॉसिटी काढायची आहे. कुणाची? महेंद्रची. ही काढायची आहे. इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे, प्लस ॲक्सेलरेशन आत्ताच काढलं आपण, किती आहे? 5.34 इंटू 10⁻⁻⁹. टाईम किती आहे? 1 सेकंद. 1 सेकंद म्हणजे विराटची वेलॉसिटी किती पोचण्यासाठी लागणारी? 5.34 इंटू 10⁻⁻⁹ मीटर पर सेकंद. बरोबर आहे का? बघा, त्याचं रिझन असं आहे, कारण सुरुवातीची वेलॉसिटी काहीच नव्हती. त्याच्यामुळं जी काही वेलॉसिटी होती, बघा, ॲक्सेलरेशन म्हणजेच ती त्याची वेलॉसिटी आहे, कारण सुरुवातीला महेंद्र हा स्टेशनरी पोझिशनला होता, त्याच्यामुळं त्याची वेलॉसिटी ही 0 होती. आणि जी काही चेंज झालेली वेलॉसिटी ती म्हणजेच फायनल वेलॉसिटी, म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजेच फायनल वेलॉसिटी आहे 5.34 इंटू 10⁻⁻⁹ मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदानंतर जेव्हा महेंद्र विराटपर्यंत पोचला किंवा विराटपाशी पोचला, तेव्हा महेंद्रची वेलॉसिटी 5.34 इंटू 10⁻⁻⁹ मीटर पर सेकंद एवढी होती. मुद्दा लक्षात आला का? बघा, युनिव्हर्समध्ये असणाऱ्या कुठल्याही दोन वस्तू एकामेकाकडे अट्रॅक्ट करतात असं आपण शिकलेलो आहोत. ऑल क्लिअर? मग ह्या दोन वस्तू, आता महेंद्र आणि विराटबद्दल आपण चर्चा करतो. महेंद्र आणि विराट एकामेकाला अट्रॅक्ट करतात. जर समजा महेंद्र हा फ्रिक्शनलेस आहे, तर फ्रिक्शनलेस आहे याचा अर्थ तो विराटकडे अट्रॅक्ट होईल. जर एका सेकंदामध्ये जर विराटकडं तो अट्रॅक्ट होत असेल, एका सेकंदामध्ये जर विराटकडे जात असेल, तर त्याचा वेलॉसिटी काय? मग आपल्याला ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करता येतं, कारण आपल्याला फोर्स माहिती आहे, मास माहिती आहे महेंद्रचं, ॲक्सेलरेशन काढता येतं. मग ॲक्सेलरेशन काढलं, कारण आपल्याला काय काढायचं आहे? विराटची वेलॉसिटी काढायची आहे. जेव्हा तो एका सेकंदामध्ये, महेंद्र हा विराटपाशी एका सेकंदात जर पोचला असेल, तर महेंद्रची वेलॉसिटी काय आहे? अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, म्हणजे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन फॉर कायनेमॅटिक्स, V इज इक्वल टू U प्लस ए टी. इनिशियल वेलॉसिटी महेंद्रची 0 होती, फायनल वेलॉसिटी काढायचं आहे, ॲक्सेलरेशन आपण काढलेलं आहे, टाईम माहिती आहे, एका सेकंदात तो त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. मग आता थोडंसं आपण पुढं जाणार आहोत. दिस इज अन एक्स्ट्रीमली व्हेरी स्मॉल. आता ही वेलॉसिटीसुद्धा अतिशय स्मॉल असल्यामुळं आपल्याला दिस इज अन व्हेरी स्मॉल, एक्स्ट्रीमली व्हेरी स्मॉल. वेलॉसिटी विल इन्क्रीज विथ टाईम. लक्षात आलं का? बघा, विथ टाईम बिकॉज ऑफ द ॲक्सेलरेशन. म्हणजे वेलॉसिटी जर वाढली, तर त्याचबरोबर ॲक्सेलरेशनसुद्धा वाढेल. वेलॉसिटी वाढली तर ॲक्सेलरेशन वाढेल, कारण तसा टाईम पण जाईल. द ॲक्सेलरेशन विल ऑल्सो नॉट रिमेन्स कॉन्स्टंट बिकॉज ऑफ महेंद्र मूव्स टुवर्ड्स विराट. ॲक्सेलरेशन कधीही सारखं असेल याच्याबद्दल सांगता येत नाही, कारण तो किती वेगाने जातोय त्यावरती डिपेंड आहे. डिस्टन्स बिटवीन देम विल बी डिक्रीज कॉझिंग अँड इन्क्रीजिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर वाढायला लागला, तर त्याच्यामधलं डिस्टन्स डिक्रीज होऊ शकतं. कोणामधलं डिस्टन्स डिक्रीज होऊ शकतं? महेंद्र आणि विराटमधलं. सो देअर बाय इन्क्रीजिंग ॲक्सेलरेशन ॲज पर न्यूटन्स सेकंड लॉ. आणि त्याच्याचमुळं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच ॲक्सेलरेशन वाढतं, आणि अकॉर्डिंग टू सेकंड लॉ हे कन्सेप्ट आपल्याला प्रूव्ह करता येतं. मग आता त्याच्याशी संबंधित एक पुढचा क्वेश्चन दिला आहे, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. तो अगोदर पहिल्यांदा सॉल्व करू, मग आपण या ठिकाणी थांबूयात, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात, म्हणजे दुसऱ्या पॉईंटकडे आपण जाऊयात. ओके, चला.
इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता असूम, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये क्वेश्चन दिला. असूम द ॲक्सेलरेशन इन एक्झाम्पल 2 किती दिले बघा. ॲक्सेलरेशन इन एक्झाम्पल 2 5.34 इंटू 10⁻⁻⁹. या ठिकाणी ॲक्सेलरेशन इन एक्झाम्पल 2 काय दिले. 5.34 इंटू 10⁻⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन तुमच्याकडे दिलेलं आहे इन अबाव रिमेन्स कॉन्स्टंट. या एक्झाम्पलसाठी म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवरसाठी हे ॲक्सेलरेशन वापरायचं आहे. हाऊ लॉंग महेंद्र टेक टू मूव 1 सेंटीमीटर टुवर्ड्स विराट. म्हणजे महेंद्रला 1 सेंटीमीटर महेंद्रला 1 सेंटीमीटर विराटकडं मूव होण्यासाठी हा महेंद्र आहे, याला विराटच्या डायरेक्शननी हा विराट आहे, हा महेंद्र आहे, इकडं याला 1 सेंटीमीटर मूव होण्यासाठी हाऊ लॉंग विल महेंद्र टेक टू मूव 1 सेंटीमीटर टुवर्ड्स विराट. मूव होण्यासाठी किती वेळ लागतो ते आपल्याला काढायचं आहे. ऑल क्लिअर. याच्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे. टी कॅल्क्युलेट करायचं आहे. टी हाऊ लॉंग किती वेळ लागतो. 1 सेंटीमीटर महेंद्र विराटकडं जाण्यासाठी किती वेळ लागतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता कॅल्क्युलेट करायचं तर याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा. टी काढायचा आपल्याला, टाईम काढायचं आहे. मग टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे. पहिला कायनेमॅटिक इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. v इज इक्वल टू यू प्लस ए टी. याच्यामधून सुद्धा आपल्याला टाईम निघू शकतो. बरोबर आहे का बघा. कारण फायनल वेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे. फायनल वेलॉसिटी म्हणजे v आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्यावरनं निघू शकतं. त्याच्यानंतर इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे. बरोबर ना. पण आपल्याला या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट येतो म्हणून तो डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट या ठिकाणी वापरायचा आहे. मग डिस्प्लेसमेंट आहे की नाही 1 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट आहे. तर डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटरला डिस्प्लेसमेंट दिले आपल्याकडं 1 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचे. 1 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो 1/100 मीटर झालं म्हणजेच 1 × 10⁻⁻² मीटर झालं. डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये v इज इक्वल टू यू प्लस ए टी या फॉर्म्युल्यामध्ये डिस्प्लेसमेंट नाही. त्याचबरोबर दुसरा फॉर्म्युला एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. आणि तिसरा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. या ठिकाणी पण डिस्प्लेसमेंट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी टाईम नाही आहे. आपल्याकडे टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यामुळे या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करता येणार नाही. आणि या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट नाही त्याच्यामुळे याही फॉर्म्युल्याचा यूज आपल्याला करता येणार नाही. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आहे, टाईम आहे आणि ॲक्सेलरेशन आहे म्हणजे या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करता येईल. काय कॅल्क्युलेट करायचं आहे. टी कॅल्क्युलेट करण्यासाठी या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करता येईल. मग आता त्या फॉर्म्युल्याचा आपण यूज करू. फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. यस किती आहे इथं ठेवला 1 × हे डिस्टन्स आहे 1 × 10⁻² इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी महेंद्रची 0 × टी प्लस 1/2 × ए किती दिलं ॲक्सेलरेशन 5.34 × 10⁻⁹ ऑल क्लिअर. इथंपर्यंत टाईम काढायचा इंटू टीचा स्क्वेअर. बरोबर आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 होईल. इथं काय राहिला 1 × 10⁻⁻² इज इक्वल टू हे सगळं 0 झालं. मग उरलं काय 1/2 × 5.34 × 10⁻⁹ इंटू टीचा स्क्वेअर. मग आता हे इकडं आला 2 × 10⁻⁻² इंटू हा 2 इकडे डिनॉमिनेटरला होता इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आला आणि हे सगळे डिनॉमिनेटरमध्ये जाते डिवायडेड बाय 5.34 × 10⁻⁹ इज इक्वल टू टीचा स्क्वेअर. आणि मग टी इज इक्वल टू हे सगळे रूटमध्ये येतील
2 into 10 raised to power minus 2 upon 5.34 into 10 raised to power minus 9. आले का बघा सगळं इथंपर्यंत? आले का बघा? मग आता आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर टी इज इक्वल टू आपण काय करू, हा वरती घेऊ, स्क्वेअर रूटमध्ये 2 into 10 raised to power minus 2, हा 10चा पॉवर मायनस 9 वरती आला की 10चा पॉवर प्लस 9 आला, मायनस 9चा वरती आल्यानंतर झाला प्लस 9 डिवायडेड बाय 5.34. या दोघांचं सबट्रॅक्शन केलं. टी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये काय येतं, इथं 2 into 10 raised to power किती आला, 10 raised to power 10 raised to power आला बघा प्लस 7 डिवायडेड बाय 5.34. ऑल क्लिअर? याच्यातनं मग मी या ठिकाणी 10 raised to plus 7 आहे की नाही, याला 6 करतो, म्हणजे इथं काय करता येईल आपल्याला 20 करता येईल. 20 into 10 raised to power 6. आता 5ने याला डिवाइड केल्यानंतर 5ने याला डिवाइड 5 चोक 20, पण इथं 5 एक्झॅक्ट 5 आहे का? नाही, म्हणजे 4पेक्षा कमी आन्सर येणार आहे. तर आन्सर आपलं येतं या ठिकाणी, आन्सर येतं आहे या क्वेश्चनचं, याचा भागाकार केल्यानंतर तुम्ही या दोघांचा भागाकार करा. याचं स्क्वेअर रूट म्हणजे काय ते माहिती आहे का? याचा निम्मा, या दोघांचा भागाकार 20 डिवायडेड बाय 5.34चा भागाकार येतो. टी इज इक्वल टू रूटमध्ये येतं 3.745 इंटू 10 raised to power 6. हे त्याचं आन्सर आलं, 10 raised to power 6. ओके, हा टी आला. आता याचं जर स्क्वेअर रूट घेतलं, तर टी इज इक्वल्स टू 1.935 टू 10 raised to power 3 आलं. आता हा 3 जर कॅन्सल करायचा असेल तर टी इज इक्वल्स टू 1935 सेकंद असं त्याचं आन्सर येतं. तर या पद्धतीनं यूज युअर ब्रेन पॉवरचं आपल्याकडे आन्सर सॉल्व करता येतो. ऑल क्लिअर? आपण 2 कायनेमॅटिक इक्वेशनचा यूज केला नाही. त्याचं कारण असं होतं, काही टर्म त्याच्यामध्ये नव्हत्या म्हणून आपण त्याचा यूज केला नाही. आपण यूज केला एस इज इक्वल टू UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर. मग यस दिलेला आहे, यस म्हणजे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, कारण तिथं हे सरळ रेषेत आहेत, त्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम. या ठिकाणी 1 into 10 raised to power सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं, 1 into 10 raised to power minus 2. या सगळ्या व्हॅल्यू इथं पुटअप केल्यानंतर हे त्याचं सोल्युशन आहे. इथून इथं आलो, इकडं आल्यानंतर हे आपण सॉल्व केल्यानंतर हे फायनली आन्सर 1935 सेकंद असं त्याचा आन्सर येतं. चला, या सगळ्या कन्सेप्ट आता सॉल्व झाल्या असतील, कळाल्या असतील अशी अपेक्षा ठेवू. आणि पुढं आपल्याकडं पेज नंबर 6 वरती आणखीन एक कन्सेप्ट दिला आहे, डू यू नो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? कदाचित म्हणजे मॅक्सिमम म्हणजे भरती OT या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तरी पण ट्राय करा. जर नाही तुम्ही ट्राय केला तर मी उद्याच्या लेक्चरला किंवा पुढच्या व्हिडिओला मी सांगणारच आहे, आणि मग आपण परत पुढच्या नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. तोपर्यंत थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.